नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 करिता उमेदवारांना अंतिम आणि शेवटची तिसरी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांमधून सिलेक्शन यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणीकरिता त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। आता कधी बोलावण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी 10 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या आहे। यामध्ये पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या अंतिम निवडसूचीत समाविष्ट उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीबाबत ह्या महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांना कागदपत्रे पडताळणीकरिता देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। तर पहा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तारीख जी आहे आणि वेळ आणि ठिकाण जे आहे ते आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। पहा, 2 जानेवारी 2025 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये दुसरी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्यानुसार तथापि उपरोक्तप्रमाणे जे काही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, या 2 संधींमध्ये भाग 2 अतिरिक्त अंतिम निवडसूचीतील गैरहजर व किंवा उपस्थित नसलेल्या उमेदवारांना ही तिसरी आणि शेवटची संधी जी आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यासोबतच जी काही यादी आहे उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या उमेदवारांची यादी जी आहे प्रतीक्षा यादी या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेली आहे। आता कागदपत्रे पडताळणीकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर पहा, कागदपत्रे पडताळणीकरिता नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे 7वा मजला बेलापूर भवन CBD बेलापूर रेल्वे स्टेशन जवळ पूर्व नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला बोलावण्यात आलेले आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। जर यावेळी तुम्ही अनुपस्थित राहिलात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुन्हा संधी भविष्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार नाही। ही अंतिम आणि शेवटची संधी जी आहे ते या ठिकाणी असणार आहे। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा, विद्युत तसेच पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी, तसेच कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क श्रेणी क, तसेच नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आणि नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा श्रेणी गट ब या पदाचा विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे पडताळणी करिता तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे। दिनांक 17/1/2025 रोजी 17 जानेवारी 2025 रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे अत्यावश्यक कागदपत्रे आहेत त्याची लिस्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वतंत्र बंच तयार करायचा आहे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्या झेरॉक्स प्रतीमध्ये, त्यावरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायला हवं आणि ज्यावेळेस तुम्ही DV साठी जाताल त्यावेळेस तुम्हाला ते कॅरी आउट करायचं आहे। ठीक आहे, यामध्ये SSC प्रमाणपत्र असेल, HSC असेल, तसेच तुमचे जे काही हायर क्वालिफिकेशन झालेले आहे त्या पदानुसार तुमची गुणपत्रिका असतील, वयाबाबतचा पुरावा, तसेच उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास त्याबाबत संबंधित जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। नंतर नॉन क्रेमिलियर, तसंच नंतर दिव्यांग व्यक्ती बाबतचं प्रमाणपत्र ॲज पर जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यामध्ये माजी सैनिक असेल, दिव्यांग उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्पोर्ट्स पर्सन असतील, अनाथ उमेदवार असतील, अंशकालीन पदवीधर असेल, तर हे जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे ॲज पर रिक्वायरमेंट। ओके, सो उमेदवारांच्या नावामध्ये एखादा जर बदल असेल तर त्याबाबतचा विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र तुम्हाला कॅरी आउट करावं लागणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या। या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी जायचं आहे। ठीक आहे, वेळ या ठिकाणी 10 ते 6 पर्यंत देण्यात आलेला आहे। या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर ही महत्त्वपूर्ण अपडेट नगर परिषद पदभरती सन 2023 बाबत या ठिकाणी उमेदवारांना तिसरी आणि शेवटची अंतिम संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ओके,
सो विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचे आहेत। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।